जर 4चा तिसरा घात गुणिले 5चा 6वा घात बरोबर 10चा a आहे तर a बरोबर किती असा प्रश्न विचारलेला आहे। आता हे गणित कसं सोडवायचं ते बघा। सुरुवातीला काय म्हटलेलं आहे 4चा घन म्हणून 4चं वर्गमूळ काय असतं 2 म्हणजे 2चा वर्ग काय झाला 4 म्हणून हा आधी काढून घ्यायचा। त्यानंतर हा जो घन दिलेला आहे किंवा तिसरा घात म्हटलेला आहे जसाच्या तसा गुणिले 5चा जो 6वा घात आहे जसाच्या तसा बरोबर 10a आहे तसंच। आता बघा हे कंसात आहे 2 आणि हे कंसाच्या बाहेर आहे म्हणजे यांचा काय होणार गुणाकार होणार म्हणजे 3 दुने 6 झालं म्हणजे 2चा 6वा घात गुणिले 5चा 6वा घात बरोबर ते आहे तसं 10चा a। आता बघा दोन्हीचा 6वा घात असल्यामुळे इथं क्रिया काय दिलेली आहे 2 आणि 5चा गुणाकार आहे म्हणजे काय झालं 5 दुने 10 यांची क्रिया झाली या दोघांचा गुणाकार आणि 6वा घात जसाच्या तसा बरोबर काय झालं 10चा a। आता बघा दोन्हीकडे खाली काय आहे 10 आहे म्हणून हे 10 समानांक असल्यामुळे गेले म्हणजे आता काय झाले 6 बरोबर a किंवा a बरोबर काय झाले 6 म्हणजे a ची किंमत किती निघालेली आहे इथे 6।